तुमच्या आमच्या यूट्यूब चॅनल गव्हर्नमेंट झोनमध्ये. आज आपण रिझनिंगच्या ब्लड रिलेशन हा चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. तर ब्लड रिलेशनमध्ये नेमकं काय असतं? फक्त आपले जे नाते असतात आजपर्यंत आपण जे घरातच बघतो, आपले आई वडील भाऊ मामा काका मावशी वगैरे, तेच फक्त इथे शिकायचं इन डिटेल. थोडंसं फक्त डिटेलमध्ये शिकायचं. नेमकं काय असतं ह्याच्यात? ब्लड रिलेशन. ह्याच्यात एक चार्ट असतो, एक ट्री असतं, जनरेशन ट्री आपण ज्याला म्हणतो, जिथे आपले सगळे जे नाते असतात ते एकाच ट्रीमध्ये, एकाच चार्टमध्ये, ज्याला चार्टला ट्री असं म्हटलं जातं, आणि त्याच चार्टवर सगळे आपले जे रिलेशन्स आहे ते येतात. तर त्याच्यात फॉर एक्झाम्पल मी इथे पहिले स्वतःला एज्युम केलं. मी मध्ये काय असतं, फॉर एक्झाम्पल मी जर एक मेल असतील किंवा फिमेल असेल, मी फिमेल म्हणूनच सांगते. आपण पुढे बाकी कंटिन्यू करू. फॉर एक्झाम्पल मी जर असेल, माझी कोणी हजबंड वाईफ असेल, जसं ॲज पर माय जेंडर, मी जर मुलगा असेल तर माझी वाईफ असेल, मुलगी असेल तर माझे नवरा असेल, हजबंड असेल. तर मी असेल तर ऑफकोर्स माझे सन असेल किंवा डॉटर असेल, जे काय असेल. त्यांच्याही जर खाली गेलं तर त्यांचेही मुलं असतील, ज्यांना आपण ग्रँडसन किंवा ग्रँड डॉटर म्हणतो. त्यांच्याही जर खाली गेलं तर ग्रेट ग्रँडसन आणि ग्रेट ग्रँड डॉटर, ज्यांना आपण मराठीमध्ये म्हटलं तर पंतू किंवा पंती असं म्हणतो. ग्रेट ग्रँडसन आणि हे झाले माझ्या खाली, म्हणजे माझ्या नंतरची जी पिढी आहे किंवा माझ्या नंतरची जी जनरेशन आहे त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन. जर माझा मुलगा असेल तर ऑब्व्हियसली त्याचं लग्न झालं तर वाईफ आहे. ती माझी कोण लागेल? तर ती माझी डॉटर इन लॉ लागेल, सून, ज्याला आपण डॉटर इन लॉ म्हणतो. आणि तेच मुलीच्या साईडने बघितलं तर जो जावई असेल किंवा जो तिचा नवरा असेल, हजबंड असेल, त्याला आपण सन इन लॉ म्हणू. आता मी असेल तर माझे ब्रदर असेल, सिबलिंग्स असेल, माझे भाऊ बहीण, ज्यांना आपण सिबलिंग्स म्हणतो ना. आता एकाच आईचे असं म्हटलं जातं ना, सिबलिंग्स असे म्हणतात. ब्रदर आणि तेच सिस्टर, मी असेल तर सिस्टर टाकते. हे झाले माझे ब्रदर आणि सिस्टर. जर माझ्या भावाची बायको किंवा माझ्या ब्रदर ही जो बी ब्रदरची जी पण बायको असेल, वाईफ असेल, ती माझी कोण असेल? सिस्टर इन लॉ. आणि जर बहिणीचा नवरा असेल तर तो माझा ब्रदर इन लॉ. मी फक्त स्वतःला एज्युम करते आणि त्यानुसार मी माझे जे रिलेशन्स आहेत ते ड्रॉ करते. ह्याच्या जर वरती झालं तर माझे आई वडील सुद्धा असतील. आई वडील म्हणतो मी, आई वडील, नंतर त्यांच्यावरती त्यांचे आई वडील, जे आपले आजी आजोबा आपण म्हणतो. फादर आणि त्यांच्याही वरती असतात आजी आजोबा, ज्याला आपण ग्रँड पॅरेंट म्हणतो, ग्रँड फादर आणि ग्रँड मदर. अजून वरती जर गेलो तर आजी आजोबा, त्यांच्याही आई वडील, जे आपले पंजोबा आणि पणजी आपण म्हणतो,
ग्रेट ग्रँडफादर आणि ग्रेट ग्रँड मदर. आता जर फॉर एक्झाम्पल माझ्या वडिलांचे भाऊ असेल तर त्यांना मी काका म्हणतो आपण मराठीमध्ये, आणि इंग्लिशमध्ये जर म्हणायचं झालं तर अंकल. मग ते मम्मीच्या साईडने असू किंवा पप्पांच्या साईडने. जर मम्मीच्या साईडने कोणतेही रिलेशन असेल, मम्मीचे वडील, मम्मीचे भाऊ, तर त्यांना आपण सगळ्यांना, मम्मीचे जे साईडवाले असतात त्यांना आपण मॅटर्नल म्हणतो. म्हणजे जर मम्मीचे भाऊ असेल आपला मामा, तर इंग्लिशमध्ये बघायला झालं तर अंकलच म्हणतो आपण. मग ते मम्मीचे भाऊ असो किंवा वडिलांचे भाऊ असो. पण जर कन्फर्म आपल्याला आन्सर द्यायचं असेल तर मम्मीच्या भावाला पण मॅटर्नल अंकल बोलतो आणि वडिलांच्या साईडचे जे असतात त्यांना मॅटर्नल बोलतो. मम्मीचे फिर मग साईडचे कोणी असू दे, आई असू, वडील असू, मम्मीची आई जर असेल तर आपली ग्रँडमदर लागते. पण जर एकदम डिटेलमध्ये आपल्याला आन्सर द्यायचे आहे तर मॅटर्नल ग्रँडमदर. आणि तेच जर वडिलांची आई असेल तर पॅटर्नल ग्रँडमदर किंवा ग्रँडफादर जे काही असेल ते. ते जर बहीण असेल ते आपली जशी ते अंकल असतं, आणि बहीण असेल तर आंट येईल. जे पण फिमेल कॅरेक्टर्स, हे फिमेल जे आहेत ते मी त्या साईडला लिहिते आणि मेल त्या साईडला, की तुम्हाला एकदम इझी जाईल. मम्मीची बहीण असेल आपली मावशी, ते आपण मॅटर्नल आंट बोलू, आणि वडिलांच्या साईडने असेल आत्या तर आपण पॅटर्नल आंट बोलू. हा झाला जनरेशन. याच्यात अजूनही काही आहे जे आपल्याला ॲड करायचे. हा आधी आपण इतकाच लिहू कारण का मग अजून इन डिटेल करण्यासाठी इथे खूपच घाण होऊन जाईल. आपण एकदम हळूहळू स्लोली पहिले हे समजून घेऊ आणि मग पुढे जाऊ. याला म्हणतात जनरेशन. आपल्याला ह्याच्यानुसारच डायग्राम काढायचे आहेत. इथे मेल आणि फिमेल कसं समजणार, कारण काही नावं अशी असतात जी मुलांचीही असतात आणि मुलींची असतात. जसं किरण हे मुलीचं सुद्धा नाव आहे आणि मुलाचं सुद्धा नाव आहे. किरण इज अ ब्रदर ऑफ मी. जेव्हा तिथे ब्रदर आलं तेव्हा मला समजलं की तो माझा भाऊ आहे. पण तिथे काहीच नाही, किरण इज माय सिबलिंग. किरण हा जो आहे तो माझा कोणीतरी आहे, पण म्हणजे माझ्याच आईचा मुलगा किंवा मुलगी आहे. पण तिथं कन्फर्म नाही आहे जेंडर. आपल्याला फक्त सिबलिंग सांगितले, कन्फर्म जेंडर नाही. म्हणजे अशी नावं असतात ज्यांची कन्फर्म जेंडर. ब्लड रिलेशन हा असा चॅप्टर आहे जिथे आपण नावावरून कधीच त्याचं जेंडर फाइंड आउट करू शकत नाही. आपल्याला त्यासाठी एकदम परफेक्ट इन्फो असेल तरच आपण त्याचं जेंडर फाइंड आउट करू शकतो. म्हणून काय करायचं, काही नाव असो, मग त्या मुलीचं जरी आपल्याला कळत असेल, जसं वैष्णवी हे मुलीचंच नाव आहे, पण तरी आपण तिथे काय टाकणार, एक सिम्बॉल टाकणार. जसं मुलगी असेल, ए इज अ गर्ल ऑफ, ए इज अ सिस्टर ऑफ बी. ए जी आहे ती सिस्टर आहे कोणाची, बीची. ए सिस्टर यावरून मला कळलं की ए जे आहे ते मुलगी आहे. पण हे फक्त ए आहे, एवरून कसं कळणार मला की मुलगा आहे की मुलगी. आता इथे कन्फर्म इन्फॉर्मेशन दिली होती म्हणून कळलं. म्हणून जेव्हाही नावावरून कधीच त्याचं जेंडर फाइंड आउट नाही करायचं. जर कन्फर्म आपल्याकडे त्याची इन्फॉर्मेशन असेल तरच करायचं. तर ए मुलगी आहे म्हणून मी तिला सर्कल टाकतो. का तर मला लक्षात राहील जेव्हाही मी डायग्राम ड्रॉ करेल तेव्हा मला लक्षात राहील की एचं जेंडर फिमेल आहे. म्हणून जेव्हा फिमेल असेल, फिमेलसाठी आपण सिम्बॉल टाकू. आणि तेच मेल जर असेल, ए इज अ मेल, त्याच्यासाठी आपण बॉक्स टाकू. म्हणजे एला असा बॉक्समध्ये. त्याच्यानुसार आपल्याला त्यांचं जेंडर विचारलं. फॉर एक्झाम्पल मला विचारलं ए इज अ फिमेल और मेल, तर मग आपल्याला सांगता येईल बॉक्स बघून की हा बॉक्स म्हणजे मेल आणि सर्कल म्हणून फिमेल. हे जर मला भाऊ बहिणीचं नातं दाखवायचं असेल, सिस्टर आणि ब्रदर्सचं, तर कळणार कसे की हे दोघं सिस्टर आहे. ए आणि बी त्यांनी पर्सनची नावं दिली, तर मला कसं समजणार की ए भाऊ आहे किंवा ए मुलगा आहे किंवा भाऊ बहीण आहे, फ्रेंड्स आहे, काय आहे. त्यासाठी ए आणि बी मध्ये आपण एक डॅश टाकू. जसं सिस्टर आणि ब्रदर मध्ये आपण एक डॅश म्हणून किंवा मायनसचं साईन किंवा डॅश म्हणून आपण टाकू. ते जर हजबंड वाईफचं रिलेशन दाखवायचं आहे त्यासाठी ते पण प्लस टाकू. हे झालं तुमचे सिम्बॉल्स. याच्या थ्रू आपल्याला डायग्राम ड्रॉ करायचे.
म्हणजे जसं आपण हे सिम्बॉल टाकून हे ॲरो, जसं आता फॉर एक्झाम्पल सन असेल तर खाली जाणार, ग्रँड सन असेल तर खाली ॲरो टाकणार असं, आणि जर वडील असतील तर आपण वरती वरती ॲरो टाकत जाणार, आणि त्यानुसार डायग्राम ड्रॉ करून हेल्प करून या सगळ्यांची हेल्प करून. तर हा झाला जनरेशन ट्री. तुम्ही नोट डाऊन करू शकता किंवा यूट्यूबवर व्हिडिओ तर तुम्ही मागे पुढे सुद्धा करून पाहू शकता. त्याच्यानंतर अजून पण असतं जनरेशन ट्रीमध्ये खूप सारे अजून रिलेशन असतात जे आपल्याला इथे दाखवायचे, ते सुद्धा आपण बघू. आधी तुम्ही हे ड्रॉ करा किंवा नोट डाऊन करा. आता नेक्स्ट आहे आपण आणखीन काय काय असून रिलेशन असतात ते पाहू. फॉर एक्झाम्पल मी परत स्वतःलाच घेते, इथे अजून करते. मी जर मुलगा असेल, मी जर मेल असेल तर मी बॉक्स टाकायला सांगितलं होतं, मेलसाठी बॉक्स आणि फिमेलसाठी सर्कल. आणि जर माझी वाईफ असेल तर वाईफ जेंडर कळस मग मी सर्कल टाकला. तिचे जर आई वडील असतील तर ज्यांना आपण सासून किंवा सासरे म्हणतो ते आपले कोण लागतील इथे, फादर इन लॉ आणि मदर इन लॉ. कारण का दोन्ही हजबंड वाईफचे रिलेशन शो करतात, त्यासाठी मी ते प्लस टाकलं आणि इथे सुद्धा प्लस. सेम माझ्या वाईफचा जर भाऊ असेल तर मी सांगितलेलं आपण लास्ट जनरेशन ट्रीमध्येच बघितलं, तर माझा ब्रदर इन लॉ लागेल. आणि दोघंही भाऊ बहिणी म्हणून मी इथे डॅश टाकते. आणि तीच जर तिची सिस्टर असेल तर सिस्टर इन लॉ. मी फक्त माझ्या तऱ्हेने काय लागेल रिलेशन ते इथे दाखवते. सेम जर मी इथे फिमेल असेल आणि माझा हजबंड असेल, मी चेंज करते फक्त इथे. बस काहीच चेंज नाही, फक्त म्हणजे जे आहे ते जेंडर चेंज केलं, बाकीचे जे रिलेशन आहे इथे सेम राहते. हा पण एक जनरेशन ट्रीचाच पार्ट आहे, फक्त मी साईडला घेतलं का आता कन्फ्युजन नको व्हायला. तीन टाइप्स असतात ब्लड रिलेशन मध्ये. फर्स्ट बेसिक क्वेश्चन्स, एकदम सोपे साधे साधे जे बेसिक क्वेश्चन्स जे असतात ते येतात, जसे ए इज अ ब्रदर ऑफ बी, तो बी इज अ सिस्टर ऑफ सी, तर हाऊ इज ए आणि सीचं रिलेशन सांगा डायरेक्ट. आणि फोटोग्राफ आणि पॉइंटिंगचा सेकंड टाईप आहे. फोटोग्राफ आणि पॉइंटिंग रिलेटेड क्वेश्चन्स काय असतात, फॉर एक्झाम्पल एक फोटोग्राफ आहे माझ्याकडे, माझ्यासोबत कोणीतरी बसला आणि मी त्या फोटोग्राफमध्ये कोणाला तरी पॉइंट आउट करून सांगते किंवा फोटोग्राफमध्ये दाखवते की ही जी फोटोग्राफमधली व्यक्ती आहे, जो पर्सन आहे तो माझा कोण असेल किंवा ती व्यक्ती माझी नात्यात कोण असेल. आणि ते सेम पॉइंटिंगवाले, फॉर एक्झाम्पल कोणीतरी दूर कुठेतरी उभं आहे आणि मी माझ्या फ्रेंडला सांगते की ती जी मुलगी आहे किंवा ती जेव्हा मुलगा आहे त्यांना पॉइंट आउट करून मी त्यांचं रिलेशन काय राहतील माझ्याशी ते सांगते. त्यानंतर फोटोग्राफ आणि पॉइंटिंग रिलेटेड क्वेश्चन. लास्ट आहे सिम्बॉल रिलेटेड क्वेश्चन. सिम्बॉल रिलेटेड क्वेश्चन्समध्ये ब्रदरच्या ऐवजी ते एखादी सिम्बॉल होते. फॉर एक्झाम्पल इज अ ब्रदर ऑफ, हे असं आपल्याला सेंटेन्समध्ये नाही देणार, त्याच्याऐवजी ते सिम्बॉल यूज करते. जसं फॉर एक्झाम्पल A@B, आपल्याला अशी इन्फॉर्मेशन दिली जाईल A@B, त्याचं मिनिंग काय असेल तर ए इज अ ब्रदर ऑफ बी. आणि मग आपल्याला हे सिम्बॉल्स बघून क्वेश्चन आपल्याला अशा प्रकारे A@B #C, आणि मग हे आपल्याला असं क्वेश्चन आहे आणि ही इन्फॉर्मेशन आधी दिली असेल आणि त्याच्यावरून आपल्याला हे क्वेश्चन बघून वरची इन्फॉर्मेशन बघून आपल्याला डायग्राम ड्रॉ करायचे आणि त्याच्यानुसार आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. हे तीन टाईप्स आहे. फर्स्ट टाईपवर जाऊ, बेसिक क्वेश्चन्स कसे भेटतात किंवा कसे बघायला मिळतात आपल्याला एक्झाममध्ये. आपला फर्स्ट क्वेश्चन टाईप 1चा बेसिक क्वेश्चन्स. इथे दिले A इज द ब्रदर ऑफ B, B इज द ब्रदर ऑफ C आणि D इज द फादर ऑफ A. देन हाऊ इज A रिलेटेड टू D. तर आपण ओरली सुद्धा करू शकतो, पण आपल्याला डायग्रामची सवय ठेवायची, कारण पुढेचे ते क्वेश्चन्स येतील पॉइंटिंग आणि फोटोग्राफ आले त्यांना डायग्रामच लागते. इथं फर्स्ट दिलं A इज द ब्रदर ऑफ B, म्हणजे
ए जो आहे तो बीचा भाऊ आहे. आता इथं एचं जेंडर कळलं ह्याच्यावर मला ब्रदर की ए जो आहे तो मेल आहे का फिमेल आहे. तर ब्रदरवरून कळलं की ए जो आहे तो मेल आहे. मग इथे मी डायग्राम ड्रॉ करते. ए इज अ मेल आहे आणि तो कोणाचा भाऊ आहे तर बीचा. आणि जर आपल्याला भाऊ बहिणीचे किंवा भावाभावांचे जर आपल्याला रिलेशन दाखवायचे तर आपल्याला म्हणजे इथे डॅश टाकायचं. नेक्स्ट बी इज द ब्रदर ऑफ सी. त्याच्यावरून बीचं पण जेंडर समजलं की बी ब्रदर आहे म्हणजे तो मेल असेल. अगेन आपण त्याला बॉक्स टाकू. आणि कोणाचा भाऊ आहे तो सीचा भाऊ आहे त्यामुळे मी सेम पुढे डॅश टाकून देते. आता हे दोघं भाऊ आहेत म्हणजे ए आणि सीचं पण काही रिलेशन असेल ते पण सिबलिंग्सच आहेत. डी इज द फादर ऑफ ए. डी जो आहे तो एचा फादर आहे. म्हणजे फादर म्हटल्यावर आपल्याला एक जनरेशन आधी वरती जावं लागेल कारण का फादर मदरचे रिलेशन आपण आपल्याला वरचं एरो करायचं आहे. डी इज अ फादर. डी फादर ह्याच्यावर मला डीचं पण जेंडर समजलं की डी जो आहे तो मेल आहे. हाऊ इज ए रिलेटेड टू डी. त्याच्यानुसार ए आणि डीचं काय रिलेशन आहे. ए जो आहे तो डीचा कोण आहे. तर जर ह्याच्यानुसार बघितलं तर डीचा मुलगा आहे ए कारण का त्याच्या खाली जातं एक जनरेशन. मी असंही सुद्धा एरो करून टाकू शकतो की डीचं एक जनरेशन खाली आहे आणि त्याचं जस्ट खाली म्हणजे त्याचा मुलगा आहे बॉक्स आहे. आणि बी ही त्याचा मुलगा आहे आणि फक्त सीचे जेंडर आपल्याला का नाही टाकलं आपण बॉक्स आणि किंवा सर्कल का तर त्याचे फिक्स जेंडर काय परफेक्ट इन्फॉर्मेशन नाही आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये म्हणून त्याचं जे जेंडर आहे ते आपण इथे काहीच नाही टाकलं. नाही मेल आणि नाही फिमेल. तर आपला क्वेश्चन आला की हाऊ इज सी रिलेटेड टू डी आणि ऑप्शन फॉर एक्झाम्पल असे दिले असते. आपल्याला एक्झाममध्ये असे ऑप्शन दिले असतील. तर डी हा जो ए जो आहे तो डीचा मुलगा आहे आणि सेम त्याच लाईनमध्ये सी पण आहे म्हणजे त्याच्या सिबलिंग आहे. तर ए जो आहे तर सीचे जेंडर इथे मला फिक्स माहिती नाही. तर सनही असू शकतो मुलगाही असू शकतो किंवा मुलगी असू शकते पण दोघांपैकी एकच असेल. एक तर सन नाही तर डॉक्टर काहीतरी असेल. म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी ते काय असेल तर आयदर 1 or 2 या दोघांपैकी एक काहीतरी असेल म्हणून आयदर 1 or 2. कॅनॉट बी डिटरमाइन का नाही आलं कारण का मी ते ऑलरेडी त्यांनी हा एक ऑप्शन दिलेला आहे की सन नाही तर डॉक्टरपैकी कोणीतरी आहे हे फिक्स त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे इथे आयदर ऑर नसेल नन ऑफ दिस असेल फॉर एक्झाम्पल इथे तर माझी फर्स्ट प्रायोरिटी कुठे जाईल कॅनॉट बी डिटरमाइन. म्हणजे जर प्रायोरिटी वाईज गेलं तर सर्वात पहिले आयदर ऑर येईल आणि त्याच्यानंतर जी देईल ती कॅनॉट बी डिटरमाइन. नेक्स्ट क्वेश्चन इथे दिले की शोभा इज द नीस ऑफ आशिष. नीस म्हणजे भाची किंवा आपण भावाची मुलगी किंवा बहिणीची मुलगी जी असते ती आपली भाची लागते तिला इंग्लिशमध्ये नीस म्हणतात. आणि तेच जर मुलगा असेल भाचा असेल किंवा पुतण्या आपण म्हणतो त्याला तो असेल नेफ्यू. तर इथे शोभा जी आहे ती नीस आहे कोणाची आशिषची. आता शोभा नीस आहे म्हणजे त्याच्यावर मला तिचं जेंडर कळलं की ती फिमेल असेल. मी शॉर्टमध्ये एस लिहिते शोभाचा आणि ती जेंडर कळलं मला फिमेल म्हणून मी सर्कल टाकलं. कोणाची नीस आहे ती आशिषची नीस आहे म्हणजे ती एक जनरेशन आशिष तिच्या वरती असेल. आशिषच्या भावाची किंवा बहिणीची मुलगी शोभा आहे. आशिषचा मी इथे शॉर्टमध्ये एट. आशिषचं जेंडर मला इथे माहित नाही की आशिष मुलगा आहे किंवा मुलगी आहे म्हणून मी फक्त ए लिहिलंय तिथे की आशिषचे कोणतरी भाऊ किंवा बहीण दोघांपैकी एक असेल आणि त्याची ही मुलगी आहे शोभा म्हणजे नीस आशिषची नीस. पुढे लिहिले आशिष मदर इज प्रिया. आशिषची जी मदर आहे ती कोण आहे प्रिया आहे. आशिषची मदर म्हणजे एक जनरेशन अजून वरती जायचं आपल्याला आणि कोण आहे आशिषची मदर तर प्रिया. मदर
जेंडर कळलं की मदर जी आहे ती प्रिया आहे म्हणजे ती फिमेल असेल. मी तिथे पी लिहिलं आणि तिला सर्कल टाकलं. पुढे लिहिले कमला इज प्रियाज मदर. प्रियाची पण आई आहे, त्याच्या आणखीन एक जनरेशन वरती जावं लागेल मला. तिचं नाव आहे कमला. त्यावर मला मदरवरून कमलाचेही जेंडर समजलं. पुढे कमलास हजबंड. कमलास हजबंड म्हणजे हजबंड वाईफच्या रिलेशनसाठी आपण इथे प्लस टाकतो. कोण आहे कमलाचं हजबंड? हरी. त्याच्यावरून त्याचे जेंडरही समजलं मला की तो कोण आहे, मेल आहे. हजबंड वरून पुढे कृष्णा इज मदर इन लॉ ऑफ हरी. कृष्णा नॉर्मली मुलांचं नाव पण ॲज्युम करतो, पण इथे मुलीचं दिले म्हणून कधीही नावावरून ब्लड रिलेशन मध्ये जेंडर फाइंड आउट नाही करू शकत जोपर्यंत त्याची एकदम कन्फर्म आपल्याला इन्फॉर्मेशन नसेल. तर कृष्णा इज मदर इन लॉ ऑफ हरी. हरीची मदर इन लॉ, हरीची सासू आपण म्हणू शकतो. म्हणजे त्याच्या बायकोची आई म्हणजे कमलाची आई असेल कोण? कृष्णा. हरीची मदर इन लॉ म्हणजे कमलाची आई. इथे 2 के तर म्हणून मी कृष्णाचंच के आर आहे टाकले. मदर इन लॉ म्हणजे त्याच्यावरून तिचं जेंडरही समजलं, फिमेल आहे करून. नेक्स्ट त्यांनी विचारलं हाऊ इज शोभा रिलेटेड टू हरी. त्यानुसार शोभा जी आहे ती हरीची कोण लागेल. आता इथे जर बघितलं तर एक जनरेशन वरती आणि त्याच्याही एक जनरेशन वरती म्हणजे 2 जनरेशन वरती गेलेलं आहे. आपल्या वरच्या जनरेशन म्हणजे पॅरेंट्सचं आपण म्हणतो, त्याच्याही वरती ग्रँड पॅरेंट्सचं, आणि त्याच्याही जर वरती गेलं तर ग्रेट ग्रँड पॅरेंट्स, ग्रेट ग्रँड मदर किंवा ग्रेट ग्रँड डॉटर. तर हरीने विचारलंय तर मी हरीचं जेंडर मला इथे समजलं बॉक्स आहे म्हणजे मला इथे क्वेश्चन मध्ये परत बघायची गरज नाही की हरी कोण आहे, मेल आहे का फिमेल. मी बॉक्स टाकला त्यामुळे मला कळलं की एच जो आहे हरी जो आहे तो कोण आहे, मेल आहे. म्हणजे तो 2 जनरेशन वरती म्हणजे ग्रेट ग्रँड पॅरेंट्स मध्ये येतो आणि मेल म्हणजे सरळ ग्रेट ग्रँड फादर. बाकी काहीच बघायची गरज नाही, फक्त त्याचे जेंडर फाइंड आउट करायचे. फक्त हे जर के साठी विचारलं असतं, कमलासाठी विचारलं असतं तर ग्रेट ग्रँड मदर. इथे आलं असतं प्री साठी ग्रँड मदर आणि इथे तर मदर आणि फादर. इथे आपला नेक्स्ट क्वेश्चन इथे दिले ए इज द फादर ऑफ सी. ए जो आहे तो फादर आहे, ए जे आहे ते फादर आहे कोणाचे, सी चे. फादर म्हणजे त्याच्यावर मला त्याचे जेंडर समजले की ए मेल आहे का फिमेल आहे. इथे मी ए इज फादर, कोणाचा फादर आहे तर सी चा, म्हणजे एक जनरेशन खाली सी त्यांच्या. ए फादर आहे म्हणजे सी चे एक जनरेशन वरतीच राहील आणि सी जनरेशन. बट सी इज नॉट हिज सन. पण सी जो आहे तो त्याचा सन नाही. सन नाही म्हणजे ऑब्विसली अजून कोणतं असू शकतं, एक 2च एक नाते असतात, एक सन नाही तर डॉटर. तर सन नाही म्हणजे कोण असेल, डॉटर. इथे खूप कन्फ्युजन होतं की अरे क्वेश्चन रॉंग आहे किंवा क्वेश्चन चुकीचं दिलं असं आपण बोलतो, पण ऍक्च्युली क्वेश्चन सही आहे. सी सन नाही आहे म्हणजे डॉटर आहे. नॉट सन म्हणजे नॉट इज सन म्हणजे डॉटर, म्हणजे सीचे जेंडर समजलं की ती फिमेल आहे. सी इज द डॉटर ऑफ ए बिकॉज सी इज नॉट सन. इज डॉटर ऑफ सी. ई जी आहे ती डॉटर आहे कोणाची, सी ची, म्हणजे आणखीन एक जनरेशन खाली ई. डॉटर म्हटलं एक जनरेशन खाली, आणि डॉटर आहे म्हणजे तिचं जेंडरही समजलं की फिमेल आहे. नेक्स्ट एफ इज द स्पॉज ऑफ ए. स्पॉजचं रिअल मिनिंग असतो की हजबंड वाईफचं फक्त रिलेशन दाखवलं जातं. खूप जणांना कन्फ्युज होतं की स्पॉज म्हणजे एफ इज द स्पॉज ऑफ ए म्हणजे एफ इज द वाईफ ऑफ ए. स्पॉजचं मिनिंग वाईफ लावतात, आणि इथे ॲक्च्युली स्पॉजचं मिनिंग असं होतं की हजबंड वाईफ मधलं फक्त रिलेशन जातात, दे आर द कपल्स, किंवा ते कपल्स आहे किंवा हजबंड वाईफ आहे. तर एफ इज द स्पॉज ऑफ ए म्हणजे एफ आणि ए जे आहेत ते एक दुसऱ्याच्या हजबंड किंवा वाईफ आहेत. मी ते साईडला लिहिले कारण की इथे एफ इथेच आहे ए, ज्याच्यावर मला एफचं जेंडर समजले की एक फिमेल आहे कारण का ए ऑलरेडी मेल दिलेला आहे. मिनिंग होतं हजबंड वाईफचे रिलेशन. नेक्स्ट बी इज द ब्रदर ऑफ सी. बी जो आहे तो बी सीचा ब्रदर आहे. आता ब्रदर आहे त्याच्यावरून पण त्याचे जेंडर समजले की बी जो आहे तो मेल आहे. आणि
हवे म्हणजे मी डॅश टाकले इथे. पुढे दिले डी इज द सन ऑफ बी. डी जो आहे तो सन आहे कोणाचा, बीचा. तर बीचा सन आहे म्हणजे एक जनरेशन खाली डी सन म्हणून बॉक्स. नेक्स्ट जी इज द स्पॉज ऑफ बी. जी जी आहे ती स्पॉज आहे म्हणजे काय, हजबंड वाईफ असेल त्या दोघांमध्ये रिलेशन. आता बी हजबंड आहे, बी इथे मेल दाखवते म्हणजे ऑब्व्हियसली जी जी आहे ती फिमेल असेल. नेक्स्ट एच इज द फादर ऑफ जी. एच जो आहे तो फादर आहे कोणाचा, जीचा, म्हणजे जीच्या एक जनरेशन वरती. फादर म्हणून हे झालं आपला डायग्राम. आता त्यांनी फर्स्ट क्वेश्चन विचारले हु इज द ग्रँडमदर ऑफ डी. ग्रँडमदर कोण आहे कोणाची, डी ची. तर डीच्या ग्रँडमदर म्हणजे मला दोन जनरेशन वरती जायचे. एक जनरेशन वरती पॅरेंट्सचं असतं त्याच्यावरती ग्रँड पॅरेंट्सचं, आणि आणखीन जर तिसऱ्या जनरेशनकडे गेले वरच्या तर ते ग्रेट ग्रँड पॅरेंट्सचं असतं. तर दोन जनरेशन वरती गेली मी. आणि कोण विचारले त्यांनी, ग्रँडमदर विचारलं. तर इथे ग्रँडमदर मध्ये जर बघायला गेलं तर एकच फिमेल आहे एफ. इथून पण एक जर असते आणखीन कोणीतरी असतं एचची वाईफ तर ती सुद्धा ग्रँडमदर असते. पण ती कशी असते, मम्मीच्या साईडने मॅटर्नल, आईच्या साईडने मॅटर्नल असते. आणि हे जर ही वडिलांच्या साईडने पॅटर्नल झाली असते. पण इथे फक्त एकच आहे म्हणजे ऑब्व्हियसली आपला आन्सर काय येईल, एफ येईल. आपण पॅटर्नल ग्रँडमदर विचारलं असतं तर एफ सांगितलं असतं, मॅटर्नल सांगितलं असतं तर नन ऑफ दिस, कारण तिथे काहीच मॅटर्नल ग्रँडमदर बद्दल इन्फॉर्मेशन नाही. आपला आन्सर काय आलं इथे. नेक्स्ट क्वेश्चन विचारले हु इज द सन ऑफ एफ. एफचा सन कोण आहे. तर इथे दोनच रिलेशन दिसते, सी आणि बी. बाकी तर ही तर बीची वाईफ आहे जी, म्हणजे एफची जवळ मी डॉटर इन लॉ विचारलं तर माझी जी येईल आन्सर. एकच मुलगा आणि त्याची बायको जी. पण इथे विचारलं सन कोण आहे म्हणजे सन कोण इथे मेल जो बॉक्स टाकला आपण तर बी. आन्सर आपलं. नेक्स्ट दिलं हाऊ इज डी रिलेटेड टू एच. डी जो आहे तो एचचा कोण आहे. दोन जनरेशन खाली म्हणजे आपले जे आहेत ग्रँड डॉटर किंवा ग्रँड डॉटर किंवा ग्रँडसन मध्ये लागेल. एचच्या रिलेटेड एच पासून विचारलंय हाऊ इज डी रिलेटेड टू एच. टी कोण लागतं कोणाचं तर एचचा डीचं कोण आहे तर मेल आहे म्हणजे दोन जनरेशन खाली म्हणजे डायरेक्ट ग्रँडसन किंवा ग्रँडमदर. एक जनरेशन खाली असतं तर सन किंवा डॉटर. इथे दोन जनरेशन खाली म्हणजे ग्रँड डॉटर किंवा ग्रँडसन. तेच जर थर्ड जनरेशन आणखीन एक जनरेशन खाली असतं तर ग्रेट ग्रँड डॉटर किंवा ग्रेट ग्रँडसन. आणि आपल्याला ते सन किंवा डॉटर बघायची गरजच नाही. डायरेक्टली इथे बॉक्स दिलेला आहे दोन जनरेशन खाली म्हणजे ग्रँड्स. इथे आन्सर कळलं.